जेपीवाय यूएसडी बघूया आपण. सिक्स मंथमध्ये पूर्ण बेरिश ट्रेंड आहे मार्केटमध्ये. लोअरला पण होत मार्केट खाली निघालंय. आता जर आपण 3 मंथमध्ये बघितलं तर सेम स्ट्रक्चर. लोअरला पण होत मार्केट खाली चाललं. जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत स्ट्रक्चर चेंज होणार. वीकलीमध्ये जर बघितलं EMA ला मार्केट टॅप केले आणि आता खालीच फर्दर निघाले. तर वीकलीमध्ये वीकलीमध्ये जर बघितलं आपण तर लोअर लो स्ट्रक्चर फॉर्म होते पूर्णपणे. अजून हायर हाय स्ट्रक्चर तरी वीकलीमध्ये फॉर्म झालेला नाही. तर डेलीमध्ये जर बघितलं आपण तर डेलीत हायर हाय स्ट्रक्चर बनून एक मुवमेंट आली आहे. पण ती जोपर्यंत ह्या हायला ब्रेक करत सॉरी रेजिस्टन्सला ब्रेक करत नाही तोपर्यंत मुवमेंट येऊ शकत नाही. वीकलीमध्येच ह्याच्यावर कॅन्डल क्लोज होत नाही. साईड मोठी मुवमेंट आपली प्रायव्हेट शेअर जीबीबी कॅट 6 मंथमध्ये जर आपण बघितलं तर मार्केट लोअर लो स्ट्रक्चर बनवून होते आणि हायर टाइम फ्रेमवर मार्केटने एक डबल बॉटमचं स्ट्रक्चर बनवले विथ एक हाय तयार केला आहे. ह्या लोपेक्षा हा हाय आहे. मार्केट एक मुवमेंट द्यायला लागले. 3 मंथमध्ये जर आपण बघितलं तर सेम स्ट्रक्चर तसं म्हणते. तर आपलं डबल कन्फर्मेशन झालेलं की इतने बेरिश होते तो एक ब्रेक कर देते रेजिस्टन्स नंतर डोची बनली त्याच पॉईंटला. त्याच्यामुळे आपण कन्फर्म झालो की ते अप ट्रेंड येऊ शकते आणि एक मुवमेंट आले आहे मार्केटमध्ये. आता जर आपण मंथली अकॉर्डिंग बघायला गेलो तर मंथलीमध्ये मार्केटला हा रेजिस्टन्स मार्केटमध्ये की जिथून मार्केट रिजेक्ट झाले 1 2 3 4 5 वेळा. तर मार्केटमध्ये थोडं रिट्रेसमेंट होऊन एक हायर हाय क्रिएट कडून मार्केटवर जाऊ शकते. वीकलीमध्ये जर बघितलं तर वीकलीमध्ये हायर हाय क्रिएट होतोय आणि मार्केट EMA ला प्रॉपर रिजेक्ट सपोर्ट ऍक्ट करत वर निघाले. डेलीत जर आपण बघितलं तर ज्या पॉइंट पासून एक मुवमेंट आलेली ह्या पॉइंट पासून त्याच पॉइंटला मार्केटनं आता सपोर्ट ऍक्ट केला आणि एक मुवमेंट द्यायला लागले. मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट मुवमेंट अशी आपण एक जीबी कॅडमध्ये आपण बघू शकतो. USD JPY मध्ये जर 6 मंथला आपण बघितलं तर 6 मंथमध्ये जर आपण बघायला गेलो तर मार्केटला काइंड ऑफ
अनवॉन्टेडची अनवॉन्टेडला सपोर्ट ऍक्ट केलाय इथं वर. आणि लिक्विडिटी काइंड ऑफ लिक्विडिटी पण मार्केटनं 6 मंथची ग्रॅप करायला आलेली आहे. 3 मंथमध्ये जर आपण बघितलं तर मार्केट एक हायर हाय क्रिएट करत अपसाईड निघाले. वीकली टाइम फ्रेम मध्ये मार्केटनं EMA वर मंथली मध्ये चाललेलं आहे. पूर्ण ह्या ट्रेंडला तर मार्केट रिव्हर्सल करू शकत नाही. 6 मंथ जरी आपण त्याला रिव्हर्स करायला चांगला पॅटर्न बनवावा लागेल. वीकलीमध्ये मार्केट थोडं खाली येऊन हाफ वीक ट्रिगर करून नंतर एक मुवमेंट देऊ शकते. ह्याच्या कंपॅरिझन जर इथं लो म्हणला तर मार्केटमध्ये फर्दर एक फॉल आपण बघू शकतो. आता आपण मार्केटमध्ये अपसाईड मुवमेंट येऊ शकते की इथून खाली मार्केट एक अपसाईड जाऊ शकते. USD CHF आपण सेम स्ट्रक्चर मग GBP कॅड सेम स्ट्रक्चर मार्केट सपोर्टला येऊन थांबले. इथं इतनी बेरिश होते तो कॉन्सेप्ट लागला आपला, त्यामुळे इथं रिव्हर्सल पॅटर्न एक म्हटलं असणार. जर आपण 3 मंथमध्ये बघितलं तर सेम तेच स्ट्रक्चर आपल्याला दिसते की इतनी बेरिश होते तो ब्रेक करते ती नंतर एक बुल कॅन्डल तिथूनच चालू झाली. मंथलीमध्ये जर आपण बघायला गेलो तर मार्केट इथं रिव्हर्सल स्ट्रक्चर फॉर्म करायला लागलं. मार्केटमध्ये फॉल आला, लोवरनं बनवत मार्केट खाली आले. त्याच्यानंतर मार्केटनं आता लो न बनवता हाय बनवायला लागले मार्केट. त्याप्रमाणे आपण हायर हाय स्ट्रक्चर बनवून एक मार्केटमध्ये बाईंग म्हणजे अपसाईड मुवमेंट बघू शकतो. आपण एंट्री प्लॅन कुठून करू शकतो तर वीकलीमध्ये जर मार्केट या हाफ वीकला ट्रिगर करायला तर एक एंट्री प्लॅन करू शकतो. हाफ वीक कशी एक एंट्री प्लॅन होऊ शकते तिकडे मुवमेंट आपण पर्यंत जाऊ शकतो. USD कॅड 6 मंथमध्ये हा USD कॅडसाठी रेजिस्टन्स आहे जिथून मार्केट रिजेक्ट होते सारखं. मंथली टाइम फ्रेमवर आपण आलो तर मंथलीमध्ये मार्केटनं आता त्याच पॉईंटपासून रेजिस्टन्स ॲक्ट केला आहे. जी की जितनी बुलिश होते तो ब्रेक कर देते. हा कॉन्सेप्ट आपल्याला लागतो. मार्केट हायर हाय करत मार्केटवर निघालेलं होतं आणि जर आपण बघितलं तर मार्केटने ह्याच पॉईंटला 61% मे बी असू शकते. त्याच्या खालीच आहे मार्केट. डेलीमध्ये जर आपण बघितलं मार्केटमध्ये जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तर हा मेजर एक सपोर्ट आहे जो की आपला अनवॉन्टेडचा एरिया. तिथून एक मुवमेंट आहे. आता मार्केट
त्या रेंजपासून एक मुवमेंट देऊ शकते. थोडं खाली आलं तर एक upside down. बघूयात USBC याच्यामध्ये कसं काय. मी तो J2 आपण बघितला. तर आपलं ॲनालिसिस खरंच पेअरचं आजचं झालेलं आहे. थँक्यू.